Tecnologia. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा अथर्व. आज आपल्याला जायचं तो साईबाई आणि तेजसबाईला घ्यायला. मग काय पब्लिक त्यांना घेऊन आलो होतो. ते तर डायरेक्ट डान्स करायला लागले. हो काय माहिती त्यांना काय झालं होतं. त्यांना पाहून आपण आलो होतो पुढे. म्हटलं अरे असं नाही करू. ते म्हणे बाय बाय. अरे म्हटलं अभी चालू आहे ब्लॉग और तुम बेरे बाय बाय. मग काय अथर्व ब्लॉग्स आला होता आपल्या घरी, म्हणजेच अथर्व खेळणार. मग काय आपली पूर्ण फॅमिली तो आपण मस्त बोलत होतो. मग त्याच्यानंतर आलो होतो बाहेर. मग तो आपल्या वाद होता. मग काय आपण थोडीशी मजा केली. मग आलो होतो आपण डायरेक्ट भक्तिशक्ती मंदिरला. मग काय म्हटलं आता चला मध्ये. तर पब्लिक आपण चाललो होतो मध्ये. साईबाई आपल्या मागं. मग काय पब्लिक आलो होतो मध्ये ना. अंशबाई तर डायरेक्ट नाचत होतो. मग काय मध्ये आलो एकच नंबर होतो. मग काय रांगोळी तर नादच खुळा. मग काय वाह क्या सीन है. मंदिर तर एकच नंबर होतो. मग काय आपला साईबाई ते हॅलो हॅलो करीत होता. म्हटलं हॅलो हॅलो. मग इकडं निसर्ग पाहून एकच नंबर. मग काय आपल्या कॅमेरा घेतला. मग काय पुतळे दाखवले शिवाजी महाराजांचा बरं का. मग काय आलो होतो खाली. खया आई झाडाखाली धड नव्हती बसेल आणि पत्र्याखाली नव्हती बसेल. म्हटलं चला सिस्टम पार देंगे. मग काय पब्लिक चाललो होतो ऐक जाता जाता ये पिंड दाखवली आणि आता चाललो होतो आपण. म्हटलं चला आता काहीतरी काम करावा. तर ते काम आपलं काय होतं तर तुम्ही पाहून घेऊ शकता. हे बघू आपलं काम काय चालू होतं. काय झालंय आपलं. आता चला साईबाई म्हणे चल भाऊ आता इथं अशी व्हिडिओ काढ तिथं तशी व्हिडिओ काढ. म्हटलं पर्वत मनासारखं होऊ दे. मग आपण तिथून पुढं आलो. साईबाई तर डायरेक्ट उड्या येतात. मग काय आपण तिथून पुढं आलो. तर मग मित्रांनो आपण आलो होतो तिथून काम करून. जसं काम तुम्ही पाहिलंच. मग काय आईला म्हटलं चला आता खाली. मग काय चिप्स विप्स घेऊन म्हटलं आता जुगाड तर करावंच लागेल. मग अंशबाई म्हणे चल भाऊ खाली. म्हटलं चल. मग काय चाललो होतो खाली. मग खाली जाताना तेजसबाई म्हणे एकदा चिप्स दाखवू दे. म्हटलं दाखव. मग काय मग चला खाली जाताना आपल्या आईची टेक्नॉलॉजी मागं पाहिलं होतं. आणि आता आपली आई टेक्नॉलॉजी प्रो मॅक्स करीत होती जसे तुम्ही ना पाहू शकता. आम्ही लय हसत होतो. तर तुम्ही आईची टेक्नॉलॉजी पाहू शकता. मग मित्रांनो आपण निघालो होतो आईची टेक्नॉलॉजी पाहून पुढं. मग आपण आलो होतो भक्तिशक्ती मंदिराच्या बाहेर आल्यानंतर साईबाई आपल्या मागच होता. म्हटलं चल व साईबाई. मग का आपण मंदिरावर झूम करून चाललो होतो पुढं पप्पा अंशबाई आणि तेजसबाई होता. आणि मम्मी तर मागे येत होते. म्हटलं चला तुमची पण एक व्हिडिओ काढून घेऊया. मग काय त्यांची पण एक व्हिडिओ काढून घेतली. आणि मम्मी तर लईच हसत होती. आणि मग काय आपण पुढे निघालो होतो. पण आपली आई तर लईच हसत होती आणि मित्रांनो आपल्या आईने इथे एक नवीन कारनामा केलाय. मित्रांनो आपल्या आईने काय काय केलंय. आपल्या आईचं नाम नाही करायचं मित्रांनो. तर मग काय पब्लिक आपण निघालो होतो मंदिरात दुसऱ्या. तर इथलं मंदिर तर एकच नंबर होतं. मग काय पप्पाचं ठरलं होतं का इथंच जायचं. मग काय सगळी फॅमिली संग बसलो होतो डबल गाडीत. आणि मग काय पोचलो होतो इथं पोचल्यानंतर आपलं साईबाईनं आपण सगळे एकदम मस्त रेडी होऊन चाललो होतं. मग आपली रेस लागली होती का आता कोण फास्ट जाईल. मग काय लागलो होतो उड्या मारायला. तेवढ्यात म्हटलं चपला काढून घ्यावा. मग काय पब्लिक आपण डायरेक्ट उड्या मारायला लागलो. एवढं फास्ट पळायला लागलो का कोणीच आपल्या पुढे नव्हतं. मीच पुढं होतो. मग काय पब्लिक आपण पुढं होतो म्हटलं काय. मग इथं पोचलो होतो. इथं पाहिल्यानंतर म्हटलं आता चला पहिले मंदिराचं दर्शन घेऊ मग पुढं पाहूया. मग काय इथं आलो ना मंदिराचं दर्शन घ्यायला. आणि इथं ना डायरेक्ट कासवाचं दर्शन घेतलं. आणि इथं बाबा बसले होते आणि बाबा शॉर्ट व्हिडिओ पाहत होते. मग काय आपण खाली पाहिलं. म्हटलं काय पाहते नक्की पाहावं. मग काय पब्लिक आपण दर्शन घेतलं आणि आलो होतो डायरेक्ट वरती पण एक ना मंदिर होतं.
आणि त्या मंदिराचं नाव म्हणजे आपली सप्तशृंगी मातेचं मंदिर होतं. मग काय पप्पा आले होते हो वरती सगळे, आणि तिथून पण वरती होतं बरं काही मित्रांनो. मग काय हो तिथून वरती आलो होतो आणि छोटी मम्मी पण आली होती हो. आणि मग काय अंगठा डायरेक्ट पाय दिला आणि डायरेक्ट हो पडायलाच लागली होती हो. मग काय आपली मम्मी आली आणि मम्मीला राग आला होता कशाचं काय माहीत हो. मग काय हो मम्मीने डायरेक्ट अंशचं गळा धरला हो, नाश्ता नाटकं करायला लागला. मग काय हो आपल्याला वाटलं आई येईन, पण आई काही जाडी आई आली नाही. मग आलो आणि खाली आल्यानंतर आईची कारनामे पहा. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. तर मग काय पब्लिक आईची नाटकं पाहून तर आपण पण घाबरलो होतो. मग काय सगळेच हसत होते आणि मग काय आपण त्यांच्या पुढे निघून. पण इकडं तर आपली आई वेगळंच काहीतरी करीत होती. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. मग काय पब्लिक आईची नाटकं पाहून तर तेजस बहीण आपण लय हसलो हो. आणि मग आता पप्पा ते पण येत होते आणि आईची डबल नाटकं सुरू झाली. तर पाहतो. तर मग काय पब्लिक आपण आलो होतो ते सगळं एवढी मजा करून घरी. मग पप्पाने हा भाऊ फायनली घरी आलो. म्हटलं बुट्ट कावर घेतले पप्पाने, अरे ते वल्ले झाले. मग काय भाऊ आलो होतो घरात आणि आवरून बिवरून एकदम कपडे बदलून रेडी झालं होतं. पण सगळं काय आवताला झोपलं होतं काय नको. मग डायरेक्ट घरी आलो, आंबे खायला लागले. पण आपल्या आईच्या मनात काय चालू होतं काय नको, डायरेक्ट विचार करीत होते मी फेमस होते काय. म्हटलं टेन्शन नको घेऊ, फेमस नाही होणार, कारण की ना आपल्याला कोणी सबस्क्राईबच करणार आहे. म्हणून मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या ब्लॉगमध्ये अजून मजा येणार आहे. म्हणून लवकरच सबस्क्राईब करून घ्या आणि असेच ब्लॉग पाहत राहा मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो. चीन टपाक डम डम.